नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 1 सप्टेंबर 2024। तर आपला पुढील हवामान अंदाज म्हणजे आज तुम्ही पाहत असाल शेतकरी बंधूंनो, या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पाऊस पडणार आहे। त्यामध्ये पुढील जिल्हे प्रामुख्याने आपण तुम्हाला मी पुढचा सध्या तुम्ही शेतामध्ये आलेलो आहे। शेतामध्ये पाऊस सुरू आहे आमच्या इथे भागामध्ये। हा पाथरी तालुका, इथे सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे आणि विजेच्या कडकडासह पाऊस सुरू आहे। परभणी जिल्हा, बीड जिल्हा आणि तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे। आपण हा अंदाज सकाळी दिलेला आहे। तर पुढील आपला अंदाज म्हणजेच उर्वरित जिल्हे आहेत मराठवाड्यातील, विदर्भातील आणि ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे त्या भागाचा आपण अंदाज देणार आहे। तिथं अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि आज खांदेमळण बैल आणि उद्या बैलपोळा या दिवशी म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये बरेच शेतकरी काही जाग्यावर समजा उघडीप असतील, तिथं पाऊस 1-2 घंटा समजा पाऊस अजून सुरू झालेला नसेल त्या भागामध्ये शेतकरी बैल धुण्यासाठी जातील, किंवा त्यानंतर समजा पाऊस सुरू असला किंवा पाऊस उघडला तर बैल धुण्यासाठी जातील। पण तिथं सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस येईल, ओढे नालेला पाणी येईल, नदीला सुद्धा पाणी येईल, असे पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर आपला हा पुढील म्हणजे 2 दिवसाचा अंदाज आहे। तुम्ही पाहू शकता, तुम्ही पाहत असाल की बघा आपल्या पत्राचं पाणी पाठीमागे काढून दिलेले असल्यामुळे जोरदार पाणी आपल्या पत्रातून दिसत नाही आहे शेतकरी मित्रांनो। आणि ते पाऊस जोरदार स्वरूपाचा सुरू सकाळपासून पाऊस सुरू झालेला आहे। असाच पाऊस या जिल्ह्यामध्ये पुढे सुरू राहणार आहे। यामध्ये पुढील जिल्हे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वदूर नांदेड जिल्ह्यामध्ये आज व रात्री 12-1-2 वाजेपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्री 1-2 वाजेपर्यंत सुद्धा आणि मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच पुढे हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा, नागनाथ आणि हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही स्वतःची म्हणजे गुरे जनावरांची पण काळजी घ्यायची आहे आणि स्वतःची पण काळजी घ्यायची आहे। वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही जाऊ नका, कारण ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे रात्री उद्या सकाळपर्यंत मध्यम तर जोरदार स्वरूपाचा ओढे नाले वाहतील, नद्याला पाणी येईल इतका पाऊस पडणार आहे। त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे। त्यामध्येच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार, अतिवृष्टी होणार आहे। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र आता म्हणजे दुपारच्या नंतर पाऊस वाढणार आहे। जळगाव, नाशिक या जिल्ह्यामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या आज दुपारपासून तर उद्या म्हणजेच 2 तारखेच्या रात्री 12-1 वाजे म्हणजे 3 तारखेपर्यंत तिथं पाऊस पडणार आहे। 2 तारखेपासून जास्त धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये। तर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकचा पूर्व भाग आहे त्या भागामध्ये मात्र आता सध्या पाऊस सुरू झालेला असेल किंवा सुरू होईल। नाशिकच्या पश्चिम भागामध्ये मात्र संध्याकाळपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच नगर जिल्ह्यामध्ये नगरचा जो उत्तर भाग आहे त्या भागामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो। तसेच नगरचा जो दक्षिण भाग आहे त्या भागामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस कमी राहील। उर्वरित जे जिल्हे आहेत त्यामध्ये पुणे जिल्हा या भागामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच आपल्या शेतकरी मित्रांची कमेंट आहे की पंढरपूर, मोहोळ या तालुक्यामध्ये तिथं सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि एकंदर जर पाहिलं तर आपण फक्त 5-7-8 जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम तर जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे उद्या सकाळपर्यंत। त्यामध्ये अजून बस सांगतो त्या जिल्ह्याचे नाव शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, जळगाव, अमरावतीचा पश्चिम भाग, तसेच पुढे म्हणजे उद्या होणारी आता अतिवृष्टी त्यामध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक रात्रपासून होणारे त्यामध्ये आणि अहमदनगरचा जो उत्तर भाग या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। आपण शेतकऱ्यांनी सावध राहायचं आहे। गुरे जनावरांना सुद्धा आपण निवाऱ्याला बांधायचे आहे आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे। उद्या बैलपोळ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। हा झाला आपला अंदाज। हा अंदाज आम्ही शेतातूनच काढलेला आहे। आणि माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।